नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अवंतिका ग्लोबल ऑनलाईन मराठी क्लासेसमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 याकरिता आपण प्रिपरेशन करीत आहोत. लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स हा पेपर 2 आपण अभ्यासत आहोत. आज आपण या क्लासमध्ये युनिट 2 टाइप्स ऑफ लायब्ररीचे टाइप्स बघणार आहोत, जे की अकॅडमिक, पब्लिक, स्पेशल अँड नॅशनल लायब्ररी आहे. यालाच मराठीत ग्रंथालयाचे प्रकार असे म्हणतात. ग्रंथालयाचे प्रकार शैक्षणिक, सार्वजनिक आणि विशेष आणि राष्ट्रीय असे हे ग्रंथालयाचे प्रकार आहेत. चला तर बघूया. लायब्ररी कन्सेप्ट, पहिले ग्रंथालयाची संकल्पना आपण जाणून घेऊया की ग्रंथालय हे काय आहे. A library is a collection of source of information and similar resources made accessible to be defined community or reference or for reference or borrowing. जे ग्रंथालय आहे ते माहिती स्त्रोताच्या तत्सम म्हणजे सिमिलर संस्थाचा संग्रह आहे, जो संदर्भासाठी, रेफरन्ससाठी किंवा बॉरोविंग म्हणजे उधार किंवा कर्ज स्वरूपात ग्रंथालयातून समुदायाला उपलब्ध करून दिला जातो, कम्युनिटीजला प्रोव्हाइड केला जातो. ओके, इट प्रोव्हाइड फिजिकली और डिजिटल ॲक्सेस ऑफ मटेरियल and may be physical building or room or a virtual space or both. हे साहित्याचा भौतिक किंवा डिजिटल प्रवेश प्रदान करून देतात, जे भौतिक इमारत किंवा खोली किंवा व्हर्च्युअल स्पेसमध्ये असू शकते. व्हर्च्युअल स्पेस मीन्स यालाच आभासी जागा आपण असे म्हणतो. नेक्स्ट आहे अ लायब्ररी is a group of things that have been brought together to provide specific knowledge for use of specific people to serve a specific purpose, a specific point in a time. जे ग्रंथालय आहे अशा गोष्टीचा समूह आहे, जो विशिष्ट लोकांना विशिष्ट वेळी विशिष्ट उद्देश त्यांचं स्पेसिफिक पर्पज जे आहे साध्य करण्यासाठी, विशिष्ट ज्ञान प्रदान करण्यासाठी एकत्रित आणला जातो. ओके, a library is an institution, is a collection of book or other information material made available to people for reading, study or references. ग्रंथालय ही एक अशी संस्था आहे किंवा अशी संस्था म्हणून कार्य करते, जिथे पुस्तके किंवा इतर माहितीपूर्ण साहित्याचा संग्रह जो लोकांना वाचन, अभ्यास करण्यासाठी किंवा संदर्भासाठी उपलब्ध करून दिला जातो. ओके, द सेंट्रल मिशन ऑफ अ लायब्ररी इज कलेक्ट, ऑर्गनाइज, प्रिझर्व अँड प्रोव्हाइड ॲक्सेस टू नॉलेज अँड इन्फॉर्मेशन. ग्रंथालयाचे मुख्य ध्येय काय आहे, तर ज्ञान मिळवणे, ज्ञान आणि माहिती गोळा करणे, त्याला संघटित करणे, ऑर्गनाइज करणे, त्याला प्रिझर्व करणे, त्या माहितीचे जतन करणे आणि प्रोव्हाइड ॲक्सेस टू नॉलेज अँड इन्फॉर्मेशन आणि त्या माहितीला उपलब्ध करून देणे, हे ग्रंथालयाचे मुख्य ध्येय आहे. इन फुलफिल दिस मिशन, लायब्ररी प्रिझर्व अ व्हॅल्युएबल रेकॉर्ड of culture that can be passed down a successive generation. माहिती गोळा केली, ज्ञान गोळा केले, त्याला संघटित केलं, त्याला जतन केलं आणि ते उपलब्ध करून दिलं. पण हे ध्येय पूर्ण करताना ग्रंथालय संस्कृतीचा एक मौल्यवान रेकॉर्ड आपण जतन करतो आणि तो जतन करून ठेवून आपल्या पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवता यावा, हे या सेंट्रल मिशन आहे, लायब्ररीचे मुख्य ध्येय आहे. ओके, नाव वी कम टू द मेन पॉइंट, दॅट इज टाइप्स ऑफ लायब्ररीज. लायब्ररीचे प्रकार काय आहे? अकॉर्डिंग टू द मोड ऑफ सर्व्हिस रेंडेड टू द रीडर्स, लायब्ररी आर ब्रॉडली डिवायडेड इंटू 4 टाइप्स. ग्रंथालय वाचकांना दिल्या जाणाऱ्या सेवा पद्धतीनुसार ग्रंथालय मोठ्या प्रमाणात विभागले आहे आणि ते 4 प्रकारात विभागण्यात आलेली आहे. तर पहिला प्रकार म्हणजे अकॅडमिक लायब्ररी, स्पेशल लायब्ररी, पब्लिक लायब्ररी आणि नॅशनल लायब्ररी. ओके,
तर आपण आजचे 4 प्रकार बघणार आहोत. तर त्यातला पहिला प्रकार आहे आपला अकॅडमिक लायब्ररी. अकॅडमिक लायब्ररीलाच मराठीत शैक्षणिक लायब्ररी असे म्हणतात. अकॅडमिक लायब्ररी इज द लायब्ररी which is attached to academic institution like school, college and universities. जे शैक्षणिक ग्रंथालय आहे त्यात शाळा, महाविद्यालय आणि युनिव्हर्सिटी, विद्यापीठ यासारख्या शैक्षणिक संस्थांशी जोडले गेलेले हे ग्रंथालय आहे. ओके. An academic library serve more specifically the student, research scholar, teacher and staff of a academic institution. या ग्रंथालयात शैक्षणिक संस्थेतील जे विद्यार्थी आहेत, जे स्टुडंट आहेत, रिसर्चर्स आहेत, स्कॉलर्स आहेत, संशोधक आहेत, टीचर्स आहे, शिक्षक आहे आणि स्टाफ आहे, जो कर्मचारी वर्ग आहे, त्यांना अधिक विशिष्टपणे सेवा दिली जाते अकॅडमिक लायब्ररीमध्ये. ओके. यांचं मेन ऑब्जेक्ट काय आहे? मेन ऑब्जेक्ट ऑफ अन अकॅडमिक लायब्ररी इज टू गिव्ह मॅक्झिमम लर्निंग मटेरियल to its clientele so that they may be fully educated in their respective level. अशा शैक्षणिक ग्रंथालयाचे मुख्य काय आहे? शैक्षणिक ग्रंथालयाचे मुख्य हे आहे की त्यांच्या ग्राहकांना, त्यांचे जे ग्राहक आहेत, त्यांचे ग्राहक म्हणजे त्यांचे जे अकॅडमिक मधले जे स्टुडंट आहेत, टीचर्स आहेत, रिसर्च स्कॉलर्स आहेत आणि स्टाफ आहे, अशांना जास्तीत जास्त शिक्षण साहित्य देणे, जेणेकरून ते त्यांच्या संबंधित स्तरावर पूर्णपणे शिक्षित होऊ शकतील. ओके. Academic libraries have 3 types library. First is school library, second is college library and third is university library. तर आपण आता बघणार आहोत स्कूल लायब्ररी काय आहे. स्कूल लायब्ररी, स्कूल लायब्ररी यालाच शालेय ग्रंथालय असे म्हणतात. ओके. A school library is a learning laboratory providing a variety of institution media essential for optimum support of the education program. जे शैक्षणिक कार्यक्रमाच्या इष्टतम पाठिंब्यासाठी असलेले विविध प्रकारचे शिक्षण माध्यम प्रदान करणे, प्रयोगशाळा जे लॅबोरेटरी आहे ते त्यांना प्रोव्हाइड करणे, हे स्कूल लायब्ररीचं काय आहे? काम आहे. ओके. The purpose of school library is to attain the objective of the educational program. स्कूल लायब्ररीचा उद्देश काय आहे? तर शैक्षणिक कार्यक्रमाचे उद्दिष्ट साध्य करणे हे या स्कूल लायब्ररीचे उद्देश आहे. ओके. It concern with the development of effective method of thinking, inculcation of the social attitude, acquisition of important information, and promoting growth and development among the children. हे जे स्टुडंट आहेत, स्कूलचे जे शालेय विद्यार्थी आहेत, त्यांचा विचार करण्याचा प्रभावी पद्धतीचा विकास करणे, सामाजिक दृष्टिकोन त्यांच्यात रुजवणे, महत्त्वाची माहिती मिळविणे आणि मुलांमध्ये वाढ घडवून आणणे आणि त्यांच्या विकासाला चालना देणे हे या स्कूल लायब्ररीने केलं पाहिजे. ओके. त्यांचं ते उद्देश असला पाहिजे. The function of the library school is to help the student in the process of their self-discovery, to adopt high ideals in life, improve scholastic efficiency through self-study, and to develop the capacity for critical thinking. या स्कूल लायब्ररीचं महत्त्वाचं फंक्शन काय आहे? त्यांचं तत्व काय आहे? तर विद्यार्थ्यांना त्यांच्या आत्मशोधाच्या प्रक्रियेत मदत करणे, शिक्षणात उच्च आदर्श जीवनात शिक्षा आदर्श स्वीकार करणे, हायर आयडल्स इन लायब्ररी लाईफ
मध्ये ते अडॉप्ट करणे, त्यांचं जे स्कॉलॅस्टिक एफिशियन्सी आहे, म्हणजे शैक्षणिक कार्यक्षमता आहे, ते सुधारणे स्वय अभ्यासातून, सेल्फ स्टडीतून आणि क्रिटिकल थिंकिंग करण्याची, क्रिटिकल विचार, टीकात्मक विचार करण्याची क्षमता जी आहे ती विकसित करणे. ओके, तर हे होतं स्कूल लायब्ररी. ओके, मराठीत मी इथे स्लाइड दिलेली आहे. ओके, कॉलेज लायब्ररी काय आहे? कॉलेज लायब्ररीलाच महाविद्यालयीन ग्रंथालय असे म्हणतात. कॉलेज परफॉर्मन्स कॅन अँड इम्पॉर्टंट फंक्शन इन एज्युकेशनल प्रोसेस. जे शैक्षणिक प्रक्रियेत महाविद्यालयाचे महत्वपूर्ण कार्य असते. A college without in a library is like tree with no roots. जे कॉलेज ग्रंथालय नसलेले महाविद्यालय हे ज्या झाडाला मुळ नाहीत अशा पद्धतीचं महाविद्यालय आहे असं म्हणते. म्हणजे मुळावी नसलेला झाड असं. The status of every college is measured through the positive position of the library that is maintained. प्रत्येक महाविद्यालयाची स्थिती ती ज्या ग्रंथालयाची देखभाल करते त्या ग्रंथालयाच्या स्थानावरून मोजली जाते. Hence, every college library should become a teaching instrument in itself. A college library is expected to support the objective of the college. Thus, the basic function of the college library is to assist its parent body to carry out its program. म्हणूनच प्रत्येक महाविद्यालयातील ग्रंथालय हे स्वतः एक शिक्षण साधन म्हणून बनले पाहिजे किंवा ते शिक्षण साधन म्हणून त्या लायब्ररीने काम केले पाहिजे. महाविद्यालयातील ग्रंथालय महाविद्यालयाच्या उद्दिष्टांना पाठिंबा देणे अपेक्षित करते, एक्सपेक्ट करते की जे महाविद्यालयाचे एम आहे त्याला सपोर्ट करावं लायब्ररीने. अशा प्रकारे महाविद्यालयीन ग्रंथालयाचे मूलभूत कार्य म्हणजे त्यांच्या पालक मंडळाला त्यांचे कार्यक्रम पाडण्यासाठी मदत करणे. ओके, हे कॉलेज लायब्ररीचे एम आहे. कॉलेज लायब्ररीने महाविद्यालयाला कशा प्रकारे सपोर्ट केलं पाहिजे हे यात सांगितले आहे. युनिव्हर्सिटी लायब्ररीलाच मराठीत विद्यापीठ ग्रंथालय असे म्हणतात. A library is more important than a university because a library can do not without a university, whereas university cannot function without a library. जे विद्यापीठ ग्रंथालय आहे हे सुद्धा एक महत्वाचे रोल प्ले करते विद्यापीठामध्ये. युनिव्हर्सिटी ग्रंथालय हे अधिक महत्वाचे असते कारण ग्रंथालय विद्यापीठाशिवाय काम करू शकते. ग्रंथालय विद्यापीठाशिवाय काम करू शकते तर विद्यापीठ ग्रंथालयाशिवाय काम करू शकत नाही. बरोबर. A university library is an integral part of institution. हे जे विद्यापीठ ग्रंथालय आहे हे संस्थेचा अविभाज्य घटक आहे. इंटेग्रल पार्ट आहे. It is primarily maintained for the benefit of student, officer, faculty member, for those who are engaged in research. आणि जे विद्यार्थी आहेत, अधिकारी आहेत, ऑफिसर्स आहेत, जे युनिव्हर्सिटीचे फॅकल्टी मेंबर्स आहेत, प्राध्यापक आहेत किंवा संशोधन कार्यात गुंतलेले जे रिसर्चर आहेत त्या सगळ्यांसाठी ते हिताचे राखले जाते. It play a very important role in a national life of community by acquiring material for educational use for the benefit of student and teaching department. हे एक महत्वाचा रोल प्ले करते. महत्वाची भूमिका ती बजावत असते विद्यार्थी आणि अध्यापक विभागांच्या हितासाठी जे शैक्षणिक वापरासाठी साहित्य मिळवून
ते समुदायाच्या राष्ट्रीय जीवनात एक इम्पॉर्टंट रोल प्ले करीत असते. ओके, तर युनिव्हर्सिटी ही विद्यापीठ ग्रंथालय हे विद्यापीठाशिवाय काम करू शकते, पण विद्यापीठ हे ग्रंथालयाशिवाय काम करू शकत नाही. ओके, नेक्स्ट आहे आपलं स्पेशल लायब्ररी. स्पेशल लायब्ररीला विशेष ग्रंथालय असे म्हणतात. Special library become popular since the beginning of 20th century. A special library is one of which serve a particular group of people such as employees of government department or staff and member of professional or research organizations such as library deal essential information. हे कृष्ण कुमार यांनी 1987 मध्ये त्यांनी सांगितले आहे की 20व्या शतकाच्या सुरुवातीपासून विशेष ग्रंथालय जे आहे ते लोकप्रिय झाले होते. विशेष ग्रंथालय म्हणजे काय, तर असे ग्रंथालय जिथे विशिष्ट लोकांच्या गटाला सेवा देण्यात येते. जसे की सरकारी विभागातील एखाद्या कंपनीची कर्मचारी किंवा व्यावसायिक किंवा संशोधन संस्थेचे कर्मचारी असलेले सदस्य. ओके, असे ग्रंथालय मूलभूत माहितीशी संबंधित असते. तर विशेष ग्रंथालय काय असते, स्पेशल लायब्ररीज काय असते, तर नॅशनल मेडिकल ऑफ लायब्ररीज जी आहे ही स्पेशल लायब्ररी आहे. म्हणजे तिथे फक्त मेडिकल रिलेटेड तुम्हाला जर्नल्स म्हणा, तिथे बुक्स म्हणा, ओन्ली रिलेटेड मेडिकलशी रिलेटेड तिथे तुम्हाला कलेक्शन सापडेल. तर आपल्या इंडियामध्ये नॅशनल मेडिकल लायब्ररी आहे. जे डॉक्टर्स रिसर्चर आहे त्यांच्यासाठी ती लायब्ररी अवेलेबल आहे. तिथे WHO चे रिपोर्ट सुद्धा अवेलेबल आहेत. ओके, तसेच आता पार्लमेंटची गव्हर्नमेंट डिपार्टमेंट म्हटलं आहे, तर पार्लमेंट लायब्ररी सुद्धा आपली लोकसभा राज्यसभेची सुद्धा लायब्ररी आहे, जिथे आपले लॉ रिलेटेड पॉलिसीज रिलेटेड किंवा गव्हर्नमेंटचे जे काही डॉक्युमेंट्स आहे ते त्या लायब्ररीत आपल्याला कलेक्शन केलेलं दिसून येते. ओके, कॉर्पोरेट लायब्ररी आहे, जसे टाटा इन्फोसिस मध्ये आहे, रिलायन्सची सुद्धा आहे. तिथे रिसर्च रिलेटेड डॉक्युमेंट्स, काही पेटंट्स आहे किंवा मार्केट रिपोर्ट्स आहे, हे आपल्याला त्या लायब्ररीमध्ये दिसून येते. तर हे जी लायब्ररी आहे याला स्पेशल लायब्ररी म्हणतात, जे की विशेष असते एखाद्या वस्तूविषयी किंवा एखाद्या टॉपिक रिलेटेड म्हटलं जसं मेडिकल लायब्ररी झालं. स्पेशल आहे, फक्त मेडिकल पर्टिक्युलर थिंग्स साठी ते स्पेशल आहे. ओके, पब्लिक लायब्ररी. अ पब्लिक लायब्ररी इज ऑल्सो कॉल्ड सर्क्युलेटिंग लायब्ररी. यालाच प्रसारित ग्रंथालय असे सुद्धा म्हणतात. सार्वजनिक ग्रंथालयाला इज अ लायब्ररी विच इज accessible by the public, is generally funded from public sources such as tax money. जी सार्वजनिक ग्रंथालय आहे ती जनतेसाठी उपलब्ध असतात. सामान्यतः सार्वजनिक स्रोतातून त्याचा निधी दिला जातो. and may be operated by the सिव्हिल सर्वंट द्वारे ते ऑपरेट केल्या जाते. नागरिकांना नागरी सेवकांद्वारे ती चालवली जाते. ओके, टॅक्सिंग बॉडी for public library may be at any level from local to national center government level. जे पब्लिक लायब्ररी आहे, सार्वजनिक ग्रंथालय आहे, ते कर आकारणी संस्था स्थानिक ते राष्ट्रीय केंद्रीय सरकार पातळीपर्यंत कोणत्याही स्तरापर्यंत असू शकते. ओके, पब्लिक लायब्ररी इज अन एक्सलेंट मोड ऑफ गव्हर्नमेंट ॲट इट बेस्ट. जे पब्लिक लायब्ररी आहे हे सरकारचे सर्वोत्तम मॉडेल आहे. लोकली कंट्रोल्ड पब्लिक गुड, इट सर्व every individual freely in as much or as little depth as he or she want. जे
स्थानिक पातळीवरील नियंत्रित सार्वजनिक कल्याण ते प्रत्येक व्यक्तीला ते मुक्तपणे फ्रीली सेवा प्रोव्हाइड करतात. मग तो असो किंवा ती असो, मग ते गर्ल असो किंवा बॉयज असो, त्यांना हवे तितके किंवा कमी खोलीत त्यांना सेवा देण्याचं काम हे सार्वजनिक लायब्ररी करीत असते. सार्वजनिक लायब्ररी म्हणजे काय? तर जिथे फ्री सगळं काही फ्री असतं त्यांच्याकडनं. इव्हन त्यांना मेंबरशिप पण दिली जात नाही. विदाऊट मेंबरशिपची गरज नसते. विदाऊट मेंबरशिप सुद्धा त्यांना लायब्ररीत ॲक्सेस मिळतं. लायब्ररीत ते येऊ शकतात. हां, सगळं काही त्यांच्यासाठी फ्री असतं. मग त्यात काही असं एज क्रायटेरिया काही नसतं. तिथे लहान मुलं, किड्स, स्टुडंट, एल्डर, जॉब सीकर्स जे असतात, ते सुद्धा त्या लायब्ररीचा वापर करू शकतात. ओके. आता आपल्याकडे जसं म्हटलं तर दिल्ली पब्लिक लायब्ररी हे इंडियाज फर्स्ट फ्री पब्लिक लायब्ररी होती. न्यूयॉर्कची लायब्ररी आहे. अ, ही सर्वात मोठी अशी ह्यूज लायब्ररी आहे. सर्वात लार्जेस्ट लायब्ररी आहे. स्टेट सेंट्रल लायब्ररीज आहे जी महाराष्ट्रात आहे. अ, महाराष्ट्रामध्ये म्हणजे मुंबईला आपल्याला सेंट्रल लायब्ररी आहे. ओके. ते काय ते सगळं त्यांना फ्रीली अवेलेबल करून देतात. पब्लिक लायब्ररी म्हटलं, सार्वजनिक म्हटलं तर त्यांच्याकडे फ्री ऑफ कॉस्ट त्यांना आपल्याला सर्व्हिस द्यावी लागते. ओके. सो नेक्स्ट आहे आपलं नॅशनल लायब्ररी. A national library is a library specifically established by the government of country to serve as a preeminent repository of information for that country. जे राष्ट्रीय ग्रंथालय आहे ते एखाद्या देशाच्या सरकारने त्या देशासाठी माहितीच्या मुख्य भांडार म्हणून काम करण्यासाठी विशेषतः स्थापित केलेले हे ग्रंथालय असते. ओके. Unlike public library, this rarely allow citizens to borrow books. Often they included numerous rare, valuable or significant works. जे सार्वजनिक ग्रंथालयामध्ये या ग्रंथालयामध्ये नागरिकांना पुस्तके उधार देण्याची परवानगी क्वचितच असते. बहुतेकदा नॅशनल लायब्ररीमध्ये काय होतं, बहुतेकदा असंख्य दुर्मिळ, मौल्यवान जे रेअर बुक्स आहे, व्हॅल्युएबल आहे, महत्त्वपूर्ण कामे असतात, अशा पुस्तकांना उधारी देणे हे क्वचितच आढळून येते. ओके. A national library is that library which has the duty of collecting and preserving the literature of the nation within and outside the country. जे राष्ट्रीय ग्रंथालय आहे त्यांचे कर्तव्य काय आहे की ते देशाच्या आत किंवा बाहेर राष्ट्राचे साहित्य गोळा करणे आणि त्याचे जतन करणे, त्याला प्रिझर्व्ह करणे. प्रिझर्विंग द लिटरेचर ऑफ द नेशन, जे राष्ट्राचे ग्रंथ आहे ते आउटसाइडर असू दे किंवा इनसाइडर असू दे, त्याचे साहित्य गोळा करणे, त्याला जतन करणे. अशा प्रकारे राष्ट्रीय ग्रंथालय म्हणजे अशी ग्रंथालय ज्याचा समुदाय म्हणून संपूर्ण राष्ट्र काय करते, त्याचा वापर करते. ओके. तर राष्ट्रीय ग्रंथालय नॅशनल लायब्ररीज हे आपल्याला इंडियन नॅशनल लायब्ररी जी आहे ते कोलकाता येथे स्थापित आहे. हो ना. इथे लीगल डिपॉझिट लायब्ररीज आहेत. जे की इंडियामध्ये जे काही बुक्स पब्लिश झालेले असतात ते बुक्स आपल्याला तिथे एक कॉपी द्यावी लागते. लायब्ररी ऑफ काँग्रेस आहे जी ला आहे. ब्रिटिश लायब्ररी आहे. हे सगळे नॅशनल लायब्ररीज आहेत जे की लंडनमध्ये आहे. नॅशनल लायब्ररी ऑफ चायनाला आहे ती लायब्ररी. ओके. तर हे अशा प्रकारचे आपले टाइप्स ऑफ लायब्ररीज आहेत जे प्रत्येक लायब्ररीचे वेगवेगळे रोल आहेत, वेगवेगळे भूमिका आहेत ते बजावित असतात.
होप तुम्हाला क्लास आवडला असेल तर त्याला तुम्ही लाईक करू शकता. थँक यू.